ऐके तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रस्तुत ज्या निमित्ताने उपस्थित आहोत अल्पसा हा पर्याय देणं गरजेचं आहे. परमंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावरून आले भक्त वांचकल्पतरू तडीलवीत विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण कन्हैया छत्रपती शिवरायांच्या चरण स्पर्शाने पावन पुनीत असणारी भूमी सच्चिदानंद श्री साईनाथ बाबांच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि श्री खंडेरायांच्या पवित्र भूमीमध्ये चालणारा गेल्या 41 वर्षापासूनचा हा अखंड हरिनाम सप्ताह संकीर्तन सोहळा आणि या 41व्या वर्षामधील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव, ग्रामस्थांच्या आग्रहास्तव, भजनी मंडळ गुणीजनांच्या आग्रहास्तव माझ्यासारख्या अज्ञानापर्यंत पोहोचली हे माझं परमभाग्य. विठ्ठल सप्ताह सुरू होऊन 41 वर्ष झाले. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आपल्या ग्रामस्थांना, आयोजन कमिटीला एकदा जोरदार टाळ्या होत्या या कमिटीसाठी. 41 वर्ष सप्ताह टिकवणं एवढं सोपं नाही. सुरू करणं सोपं आहे, कार्य कोणतेही असो सुरू करणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. सप्ताह सुरू करताना सोपं आहे पण सप्ताह टिकवणं अवघड आहे. परमार्थ सुरू करता येईल पण टिकवता येणं एवढं सोपं नाही. गळ्यात माळ घालता येईल पण माळ टिकवणं अवघड आहे. माळकरी होणं सोपं, माळ टिकवणं अवघड. सप्ताह सुरू करणं सोपं, सप्ताह टिकवणं अवघड. पण आपण ग्रामस्थांनी 41 वर्षापासून हा सप्ताह टिकवला म्हणून आपल्या सर्वांच्या चरणाची दंडवत. विठ्ठल विठ्ठल. आणि यावर्षी आपल्या सर्वांचा आग्रह, ग्रामस्थांचा आग्रह आणि म्हणून हा कीर्तन करण्याचा योग. गोड गुणीजनांची साथ आहे. मृदुंगाचार्य महाराजांपासून तर गायनाचार्य गुणीजनांपर्यंत सर्वांसाठी जोरदार मनापासून टाळ्या होते. हे बघा, तुम्ही मनापासून टाळ्या वाजवल्या तर कीर्तन 9ला संपेल. टाळ्यांना कंटाळा केला तर कीर्तन 10ला संपेल. काय करता? टाळ्या वाजवता की कीर्तन लांबवायचं? कीर्तन लांबू नका म्हणते आम्ही मनापासून टाळ्या म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आमच्या कुदळबाईसाठी जोरदार टाळ्या होत्या मनापासून. आवाज कमी करा आणि वाढवा, सांगायचं काम पडत नाही. सगळ्या वारकऱ्यांमध्ये आदरानं ज्यांची सिस्टीम असली की टेन्शनच राहत नाही. एवढी गोड ऑपरेटिंग आमचे भाऊ करतात. भाऊ मनापासून धन्यवाद. हार्मोनियम वादक बाबा ऐकू येतं आपल्याला? ऐकू येतं? ऐकू येतं? सगळ्यांची गोड उपस्थिती आहे. नियोजित वेळेमध्ये सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल. अवघ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा फार महात्म्य अधिकारी. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा. तुका तुका सेतु भंग हुआ इनका सेतु अभंग. किती मोठा तुकोबारायांचा अधिकार. तुकोबारायांची तुलना केली. तुका तुकाराम असे रामाशी. दोघांमधला फरक साम्यता आहे का? दोघांमधली साम्यता आहे. दोघांमध्ये पण राम आहे. तुका राम, रामचंद्र, दोघांमध्ये पण राम आहे. पण दोघांमधली विशेषता आहे का? दोघांमध्ये राम असून दोघांनी सेतू बांधलाय. एकाने समुद्रातून पलीकडे जाण्यासाठी दगडाचा सेतू आणि एकाने भवनदीतून पलीकडे जाण्यासाठी अभंगाचा सेतू. एकाच अभंगाचा सेतू आहे, एकाचा दगडाचा सेतू आहे. रामाने सेतू बांधला दगडाचा आणि तुकोबारायांनी सेतू बांधला अभंगाचा. पण दोघांमधला फरक आहे का?
उनका सेतु भंग हुआ, इनका सेतु अभंग. रामप्रभूंचा सेतू शाबूत नाही पण अभंग रूपी सेतू तुकोबरायांचा आजही तुम्हा आम्हाला भाऊ नदीतून पहिल्या तीराला नेतो. एवढे मोठे अधिकारी जगद्गुरु तुकोबराय. फार मोठा तुकोबरायांचा विकार. किती मोठे तुकोबराय. अनुरेनु या ठोकळा एवढा. आता एका गोष्टीचं चिंतन करूया. जेव्हा तुम्ही आम्ही विचार करू तर सगळ्यात मोठं कोण आहे ते? देव मोठा की संत? सगळ्यात मोठं कोण? संत. बरोबर खरं आहे ना उत्तर? सगळ्यात मोठं कोण? संत. ऐकताय सगळ्याजणी? सगळ्यात मोठं कोण? संत. बरोबर. आता सगळ्यात मोठं जर संत आहेत सगळ्यात मोठे तर एका प्रश्नाचं उत्तर द्या. सत्ता कोणाची? देवाची. झाडाचं पान कोणाच्या सत्याने हलतं? देवाच्या. शरीर कोणाच्या सत्याने चालतं? देवाच्या. म्हणजे इथे काय ज्ञानोबराने सांगितलं, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. पर्वती बैस कान संडावे, समुद्री रेषा नोलांडावे,
सगळं आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासी सर्व. म्हणून सोडवणारा तो आहे आणि तो सोडवणारा असल्यामुळे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. का हो महाराज, ते देवाचं नामस्मरण करताना आम्हाला ते स्पष्टच म्हणता येईल असं नाही. काही जण म्हणतील आम्हाला ते स्वरात भजन गाता येईल असं नाही. महाराज म्हणतात देव तुमच्या स्वराचं आणि तालाचं भुकेलं नाही, प्रेमाचं भुकेलं. तो काय करतो माहितीये, तो तुम्ही किती नामस्मरण करताय, कसं करताय हे पाहत नाही. तुमचे गुणही पाहिले नाही त्याने आणि तुमचे कधी दोषही पाहित नाही. तो जसं येईल तसं म्हणा. येईल तैसा बोल राम कृष्ण. नामस्मरण करताना फक्त देवाला भाव लागतो. थोर प्रेमाचा उकेला कच्छ दुष्काळात यायला भावेन देवं कल्या नरेंद्र म्हणेन कांता कपटेन शत्रू. देव भावाचा उकेलाय म्हणून गुण पाहत नाही, दोष पाहत नाही. प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमानं वश होणारा भगवान परमात्मा ज्यावेळेला नामस्मरण अखंड करून नामाने काय होईल, जो प्रपंच गोड वाटत होता तो दुःखरूप होता, तो गोड वाटत असणारा दुःखरूप असणारा प्रपंच कडू वाटू लागतो. आणि जेव्हा अखंड नामस्मरण करू तेव्हा खऱ्या अर्थाने गोड असणारं देवाचं नाम ते गोड वाटू लागतं. अभंगाचा शेवटचा चरण. तू लागतो
जोरदार टाळ्यांमध्ये. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आता नामस्मरण गोड वाटायला लागलं आणि प्रपंच मात्र कडू वाटू लागला. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, लोकडे रोमांच कंठ दाटे. आणि ज्या दिवशी आशयवस्था प्राप्त होईल, कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. ज्या दिवशी आशयावस्था होईल, कंठामध्ये दाटून यावं, डोळ्यातून अश्रू वहावे त्या देवासाठी, आणि मुखामध्ये अखंड देवाचं नाम असावं. ही अवस्था ज्या दिवशी प्राप्त होईल, तुकोबराय म्हणतात, त्या दिवशी सोडविल माझा स्वामी निश्चय. त्या दिवशी माझा भगवान परमात्मा तुम्हाला सोडवण्यासाठी येईल. कारण तो साधा नाही, तो जगाचा जगदीश्वर आहे. तो कोण आहे माहिती आहे? श्री पंढरीशा भगवान परमात्मा आहे. तो अनाथाचा नाथ आहे आणि तो सोडवण्यासाठी आहे. म्हणून सोडवेल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तो सोडवण्यासाठी येईल. अखंड त्याचं चिंतन करा. चिंतन करताना जिथे असाल तिथे करा. माऊली ज्ञानेश्वरा, माऊली ज्ञानेश्वरा, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वरा, माऊली जास्त उशीर करण्यापेक्षा सेवा इथे समर्पित करूया. सेवेला गोड अशी साथ करणारे विनयी बाबा मनापासून धन्यवाद. गोड त्यांनी गायनाची साथ केली. अगदी पोषक, पूरक आणि गोड असे असणारे बाबा चौधरी बाबा, मनापासून जोरदार टाळ्या होत्या बाबांसाठी. शेजारी उभे असणारे शेटी महाराजी आपल्यासाठी मनापासून धन्यवाद. ज्यांचं गोड मार्गदर्शन आहे बाबा, आपले मनापासून धन्यवाद. शेजारी गायन करणारे सोपानजी महाराज, अगदी गायन सोपं करून ठेवलं सगळ्यांसाठी. जोरदार टाळ्या होत्या महाराजांसाठी. माझ्यासोबत आलेली माझी भगिनी, माझी बहीण हरिभक्तपरायण सौभाग्यवती मोनिकाताई मयूर महाराज येवले, अगदी गोड, ज्यांचं तुम्ही कीर्तन आताच मागे ऐकलं, ज्यांनी गोड गायनाची साथ केली. मनापासून जोरदार टाळ्या होत्या. उपस्थित असणारे तरुण रोजनी मंडळ, उपस्थित असणारे आपण सर्व ग्रामस्थ रोजनी मंडळ, मनापासून धन्यवाद. तुमच्यासोबत आलेली कोपरगाववरून आमची अंजल दिदी आहे, मनापासून धन्यवाद. पेटी मास्तर बाबा, नेहे बाबा, सकाराम महाराजने गोड अशी हार्मोनियमची साथ केली. मनापासून जोरदार टाळ्या होत्या. ज्यांनी गोड मृदंगाची साथ केली आमचे बंधू हरिभक्तपरायण संतोषजी महाराज, दीक्षित महाराजांचे मनापासून धन्यवाद. उभे असणारे सगळे लेकर महाराज आपल्या संस्थेतील, अशकाशानंद बाबांच्या संस्थेतील, जोरदार टाळ्या होत्या.
यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी गोड सिस्टीमची ऑपरेटिंग केली आमचे पुतळ भाऊ, मनापासून धन्यवाद भाऊ, अगदी गोड. उपस्थित असणारे महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. नाव बोलले कोणाचंही करत नाही, तसं कारण असं आहे, एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं राहतं. सगळ्यांचा जिव्हाळा आहे. मनापासून आपले सर्वांचे धन्यवाद. नाव बोलले कोणाचं करण्यापेक्षा सर्व ग्रामस्थ, कमिटी, आयोजन कमिटी सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि 1-2 मिनिटाची महत्वाची सूचना, महत्वाची माहिती आहे, तेवढी सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. येणाऱ्या 26 नोव्हेंबर पासून ते 29 नोव्हेंबर पर्यंत आपल्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र वडगाव बल्ले, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं 3.5 दिवसाचं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. 26/11/2008 साली मुंबईला जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आणि माझे पती वैकुंठवासी हरिभक्तपरायण वारकरी रत्न अनिलजी महाराज जमदडे महाराजांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या सप्ताहाचं आयोजन आहे. कीर्तनाची वेळ सायंकाळी 8 ते 10 अशी आहे. या वेळेमध्ये आपण अवश्य कीर्तनासाठी या. 26 तारखेला हरिभक्तपरायण वारकरी रत्न उमेशजी महाराज दशरथी यांचं कीर्तन आहे. 27 तारखेला हरिभक्तपरायण परमेश्वरजी महाराज उगलमुगले यांचं कीर्तन आहे 8 ते 10. 28 तारखेला हरिभक्तपरायण जगन्नाथजी महाराज पाटील यांचं कीर्तन आहे. वेळ आहे 8 ते 10. आणि पुण्यस्मरण तथा काला याच्या निमित्ताने हरिभक्तपरायण खऱ्या अर्थाने वारकरी भूषण हरिभक्तपरायण संदीपान दादा हसेगावकर